नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळे सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण 30 दिवसात इंग्रजी शिका अशा प्रकारची सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधील आज आहे दुसरा दिवस। आज आपण इंग्रजीचे 5 खडी पाहणार आहोत। इंग्रजीमध्ये 5 वॉवेल्स आहेत। यामध्ये ए, ई, आय, ओ आणि यू हे ते 5 वॉवेल्स आहेत आणि त्यांचे फोनिक साऊंड आहे एचा ॲ, ईचा ए, आयचा ई, ओचा ऑ आणि यूचा अ। हे फोनिक साऊंड आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। जर आपण तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे। तिथून आपण लेटर्स आणि त्यांचे फोनिक साऊंड्स बघून घ्यावेत। बघा, आता या ठिकाणी बी आणि ए हे जे 2 लेटर आहे हे जेव्हा एकत्र येतील, आता बीचा साऊंड आहे ब आणि एचा साऊंड आहे ॲ, तर दोन्ही एकत्र आल्यानंतर होईल बॅ। सी आणि ए कॅ, त्यानंतर ड ए डॅड, डीचा फोनिक साऊंड आहे ड आणि एचा ॲ, ड ॲ डॅड। फ ॲ फॅ, ग ॲ गॅ, ह ॲ हॅ, ज ॲ जॅ, क ॲ कॅ। आपण सरळ सरळ सुद्धा डायरेक्ट म्हणू शकतो लॅ, मॅ, नॅ, पॅ, क्वॅ, रॅ, सॅ, टॅ, व्हॅ, वॅ, सॅ, या, झॅ। कशा प्रकारे फोनिक साऊंड बदलतो ते बघितलेलं आहे। प्रत्येक कॉन्सोनंट सोबत आपण एचा यूज केलेला आहे। आता आपण पुढच्या वॉवेलचा उपयोग करणार आहोत। पुढचं वॉवेल आहे ई आणि त्याचं साऊंड आहे ए। आपण या ठिकाणी फोनिक साऊंडच लक्षात ठेवायचे आहेत। जे लेटर्स आहेत त्यांचे जे नेम्स आहेत ते लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही। फोनिक साऊंड आपल्या लक्षात राहिले तर आपल्याला रीडिंग पटकन आणि लवकर करता येईल। तर बघा, ब ए बे। आता या ठिकाणी मी त्याला बी म्हणणार नाही, कारण आपण त्याला बस म्हणायचं आहे आणि याला ई म्हणायचं नाही, त्याला एच म्हणायचं आहे, कारण त्यांचे फोनिक साऊंडच आपण लक्षात ठेवायचे आहेत। ब ए बे, क ए के, ड ए डे, फ ए फे, ग ए गे, ह ए हे, ज ए जे, क ए के, ल ए ले, म ए मे, न ए ने, प ए पे, व ए क्वे, र ए रे, स ए से, ट ए टे, व ए वे, व ए वे, स ए से, त्यानंतर ए जे। यानंतर आता पुढचे वॉवेल आपण बघूया। पुढचे वॉवेल आहे ई। ब ई बी, क ई की, ड ई डी, फ ई फी, ग ई गी, ह ई ही। त्यानंतर आपण सवय लावायची आहे डायरेक्ट त्याला वाचायची। जी, की, ली, मी, नी, पी, क्वी, री, सी, टी, वी, वी, सी, ई आणि झी। यानंतर पुढचे वॉवेल आपण बघू। अ, ब अ ब, क अ क, ड अ ड, फ अ फ, ग अ ग, ह अ ह, ज अ ज। त्यानंतर क, ल, म, न, प, क्व, र, स, ट, व, स, य, ज। यानंतर आता शेवटचे वॉवेल आहे अ। यूचा साऊंड होतो अ। ब अ ब, क अ क, ड अ ड, फ अ फ, ग अ ग,
ह अ ह, ज अ ज, क अ क. त्यानंतर ल म न प व र स ट व व स य ज. तर बघा अशा प्रकारे आपण इंग्रजी जी 5 खडी आहे 5 वॉवेलचा उपयोग करून ही 5 खडी आपण पाठ करायची आहे, जेणेकरून मग जेव्हा एखादा वर्ड आपण बनवू तो वर्डचे वाचन जे आहे ते वाचन आपल्याला करता येईल. कारण वर्डमध्ये जे काही लेटर्स येतात, शब्दांमध्ये जे लेटर्स असतात त्यांचे फोनिक साऊंड जर आपल्याला एकदा माहिती झाले तर आपल्याला तो शब्द व्यवस्थित वाचता येतो. तर या ठिकाणी आपण जे हे 5 वॉवेल आहे त्यांचे फोनिक साऊंड पक्के लक्षात ठेवायचे आहेत. जसा पहिला आहे ए, त्याचा फोनिक साऊंड आहे ॲ, त्याला ॲ म्हणूनच लक्षात ठेवायचं. त्यानंतर ई, त्याचा फोनिक साऊंड आहे ए, त्याला ए म्हणूनच लक्षात ठेवायचं. त्यानंतर आय, त्याचा फोनिक साऊंड आहे ई. ओ, त्याचा फोनिक साऊंड आहे अ आणि यू, त्याचा फोनिक साऊंड आहे अ. तर अशा प्रकारे ही जी 5 खडी आहे ही 5 खडी आपण आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायची आहे आणि वारंवार याचे वाचन आपण करायचे आहे, जेणेकरून हे सर्व जे कन्सोनंट आहे, हे जे सर्व व्यंजनं जे आहेत ABCD मधले सर्व व्यंजन जे आहेत 5 वॉवेल सोडून जे उरलेले जे काही लेटर्स आहेत त्यांचे जे साऊंड आहेत ते आपल्या पक्के लक्षात राहतील आणि अशा प्रकारे मग आपण आपली इंग्रजी जी आहे, इंग्रजी वाचन जे आहे ते वाचन आपण सुधारू शकतो. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची 5 खडी बघितलेली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक वॉवेलचा उपयोग करून 3 अक्षरी 4 अक्षरी शब्दांचे वाचन जे आहे ते कशा प्रकारे करायचे ते बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत रहा, वाचत रहा.